मागच्या भागात समीर अचानक गायब झाल्याचं उघड झालं होतं. आर्यनच्या मनात आता दोनच शक्यता उरल्या होत्या. समीर पळतोय की त्याला पळवून नेण्यात आलाय. आर्यन आणि सिया पुन्हा भेटतात. आर्यन म्हणतो, समीरला शोधायचं असेल तर आपल्याला सुरुवात त्याच्या घरापासून करावी लागेल. सिया मान हलवते. हो, कारण काहीतरी तिथे नक्की सापडेल. दोघं समीरच्या घरी जातात. घर कुलूप बंद असतं. शांत, खूप शांत. आर्यन म्हणतो, घर असं सोडून कुणी अचानक जात नाही. काहीतरी गडबड आहे. सिया म्हणते, पण बघ, दाराला जबरदस्तीचं चिन्ह नाही. आर्यन विचारात पडतो. मग तो स्वतःहून गेला? सिया घराच्या दाराकडे पाहत म्हणते, कदाचित, पण आपल्याला खात्री करून घ्यावी लागेल. थोडा प्रयत्न केल्यावर ते घरात शिरतात. घरात सगळं विस्कटलेलं नसतं, पण तरीही काहीतरी अयोग्य वाटत असतं. आर्यन म्हणतो, इथे कुणी घाईघाईत निघून गेल्यासारखं वाटतंय. सिया म्हणते, हो, जसं कुणी अचानक निर्णय घेतला असावा. आर्यन खोलीत नजर फिरवतो. टेबलवर एक जुना लिफाफा दिसतो. तो उचलतो. हे काय आहे? तो विचारतो. सिया म्हणते, उघडून बघ. आर्यन लिफाफा उघडतो. आत एक छोटा कागद असतो. त्यावर फक्त एकच ओळ लिहिलेली असते, मला माफ कर. मागच्या भागात समीर अचानक गायब झाल्याचं उघड झालं होतं. आर्यनच्या मनात आता दोनच शक्यता उरल्या होत्या. समीर पळतोय की त्याला पळवून नेण्यात आलाय. आर्यन आणि सिया पुन्हा भेटतात. आर्यन म्हणतो, समीरला शोधायचं असेल तर आपल्याला सुरुवात त्याच्या घरापासून करावी लागेल. सिया मान हलवते. हो, कारण काहीतरी तिथे नक्की सापडेल. दोघं समीरच्या घरी जातात. घर कुलूप बंद असतं. शांत, खूप शांत. आर्यन म्हणतो, घर असं सोडून कुणी अचानक जात नाही. काहीतरी गडबड आहे. सिया म्हणते, पण बघ, दाराला जबरदस्तीचं चिन्ह नाही. आर्यन विचारात पडतो. मग तो स्वतःहून गेला? सिया घराच्या दाराकडे पाहत म्हणते, कदाचित, पण आपल्याला खात्री करून घ्यावी लागेल. थोडा प्रयत्न केल्यावर ते घरात शिरतात. घरात सगळं विस्कटलेलं नसतं, पण तरीही काहीतरी अयोग्य वाटत असतं. आर्यन म्हणतो, इथे कुणी घाईघाईत निघून गेल्यासारखं वाटतंय. सिया म्हणते, हो, जसं कुणी अचानक निर्णय घेतला असावा. आर्यन खोलीत नजर फिरवतो. टेबलवर एक जुना लिफाफा दिसतो. तो उचलतो. हे काय आहे? तो विचारतो. सिया म्हणते, उघडून बघ. आर्यन लिफाफा उघडतो. आत एक छोटा कागद असतो. त्यावर फक्त एकच ओळ लिहिलेली असते, मला माफ कर. आर्यन थांबतो. मला माफ कर? तो हळू आवाजात म्हणतो. हे समीरचं हँडरायटिंग आहे. सिया विचारते, म्हणजे त्याला काहीतरी चूक केल्याची जाणीव होती? आर्यन म्हणतो, किंवा तो कुठल्या तरी मोठ्या संकटात अडकला होता. सिया म्हणते, पण ही चिठ्ठी इथे सोडून जाण्याचा अर्थ काय? आर्यन विचारात पडतो. तो म्हणतो, कदाचित हा आपल्यासाठी संकेत असेल. सिया विचारते, कशाचा संकेत? आर्यन घरात नजर फिरवतो. मग तो म्हणतो, समीर कधीच काही सरळ सोडत नव्हता. तो नेहमी काहीतरी कोडमध्ये बोलायचा. सिया म्हणते, म्हणजे ही चिठ्ठी अपूर्ण आहे? आर्यन मान हलवतो. हो, यात काहीतरी लपलेलं आहे. तो टेबल पुन्हा तपासतो. टेबलच्या कोपऱ्यात एक जुना छोटंसं कीचेन दिसतं. आर्यन ते हातात घेतो. हे मी समीरला दिलेलं होतं, तो म्हणतो. आपल्या कॉलेजच्या कॅन्टीनचं. सिया विचारते, कॅन्टीनचं? आर्यन म्हणतो, हो, आपण तिथेच जास्त वेळ घालवायचो. सिया विचारात पडते, म्हणजे तो तुला तिथेच काहीतरी सांगू इच्छित होता? आर्यन मान हलवतो. बहुतेक. सिया म्हणते, मग आपल्याला तिथे जायला हवं. आर्यन म्हणतो, हो, कारण हा पहिला खरा धागा असू शकतो. दोघं कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये जातात. सगळं नेहमीसारखंच दिसतं, पण आर्यन एका कोपऱ्यात जाऊन थांबतो. आपण नेहमी इथे बसायचो, तो म्हणतो. सिया टेबलकडे पाहते, पण इथे तर काहीच नाही. आर्यन टेबलखाली हात फिरवतो आणि अचानक त्याच्या हाताला काहीतरी लागते. तो खाली वाकतो. टेबलखाली एक छोटा कागद चिकटवलेला असतो. तो कागद काढतो. त्यावर लिहिलं असतं, त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस. सिया थांबते. कुणावर?
ती विचारते. आर्यन कागदाकडे पाहत म्हणतो, हेच तर प्रश्न आहे. सिया म्हणते, म्हणजे समीर अजूनही जिवंत आहे. आर्यन म्हणतो, हो, आणि तो आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय. सिया विचारते, पण तो कोणावर विश्वास ठेवू नको असं सांगतोय? आर्यन शांत होतो. मग म्हणतो, कदाचित तो माझ्याबद्दल बोलतोय? सिया दचकते. म्हणजे? आर्यन म्हणतो, कदाचित त्याला वाटत असेल की मीच धोक्यात आहे, किंवा मीच कोणाच्या तरी लक्षात आहे. सिया म्हणते, किंवा कदाचित तो तुझ्यावरच विश्वास ठेवायला घाबरत असावा. आर्यन थांबतो. तो हळू आवाजात म्हणतो, मग आपल्यापैकी कोणीतरी चुकीचा असू शकतो. सिया त्याच्याकडे पाहते. म्हणजे मी? ती विचारते. आर्यन काही बोलत नाही, फक्त शांत